नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के जिले नागपुर के उमरेड तहसील से। घर में छोटे बच्चे महिला ने अपनी मेहनत से पहले ईंटे का व्यवसाय, फिर दाल मिल का बिजनेस, पति का रहा सहयोग। पारमिता दाल मिल के प्रोपराइटर अश्विनी डी मंडपे ने जानकारी देते हुए बताया कि मैंने सबसे पहले 3-4 साल तक ईंटे का व्यवसाय किया, फिर मुझे लगा कि कुछ बड़ा करना चाहिए। फिर उन्होंने 1 महीने की ट्रेनिंग ली, लगा कि बिजनेस करना चाहिए और कुछ हटकर होना चाहिए। उनके घर में 2 छोटे बच्चे, फिर भी इतनी ऊंची सोच। अश्विनी मंडप ने बड़ी मेहनत से बिजनेस की शुरुआत की। पहले कुछ वर्ष ईंटे का बिजनेस किया और अभी गेहूं, चना, सोयाबीन, तुवर दाल, धान व खेती का बीज फिल्टर ग्रेडिंग करके देते हैं। और यह जो प्रोसेसिंग होती है बगैर पॉलिश की होती है। रही देखिए क्या कहा सुप्रीम पावर न्यूज पर प्रोपराइटर अश्विनी डी मंडपे ने। नागपुर उमरेड से सुप्रीम पावर न्यूज सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। पारमिता दाल मिलची प्रोपरायटर आहे। माझं एज्युकेशन MSc केमिस्ट्री BEd झालेलं आहे आणि मी इथे दाल मिलचं प्रोडक्शन करत आहे। मॅडम, पारमिता दाल मिल याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर कशा प्रकारे आपल्या मनात आलं की आपण दाल मिलचा म्हणजे बिझनेस करावा आणि दाल मिलचा बिझनेस करावा, हे कशा प्रकारे लक्षात आलं आपल्या? ॲक्च्युली माझं पहिले टीचिंग सुरू होतं। टीचिंग सुरू असतानाच मग मधात ब्रेक घेतला मी काही मेडिकल इश्यूमुळे। तर त्याच्यानंतर एक ॲडव्हर्टाईज बघितली MCDची ॲडव्हर्टाईज बघताना तिथे ट्रेनिंग असतो। तर ट्रेनिंगला मी तिथे गेली, 1 महिन्याचं ट्रेनिंग केलं। त्या ट्रेनिंगमधून मग मला की आपण असा बिझनेस करायला पाहिजे हे मला तिथून मिळालेलं आहे। मनात तर आपण फिक्स करून घेतलं की बिझनेस करायला पाहिजे। मग जेव्हा सुरुवात केली, सुरुवात कशा प्रकारे झाली काय सांगणार? सुरुवात करताना मी फक्त हे बघितलं की आपल्याजवळ काय आहे। तर काय आहे हे बघताना माझ्याजवळ जमीन होती, तर त्या जमिनीमधून मला काय करता येईल हे मी बघितलं। तर जमिनीमधून मी बघितलं की तिथून मी विटाचा बिझनेस सुरू केला। माझं ADM ब्रिक्स आहे, रेड ब्रिक्स तुम्हाला बघायला मिळेल शेजारीच त्याचे हे आहेत। तिथून मग मी तो बिझनेस माझा सुरू होता, कारण की त्या बिझनेसला मला जास्त इन्व्हेस्टमेंट करावं नाही लागली। तर तिथून मग जो मला काही प्रॉफिट झाला त्याच्यातून मी दाल मिलचं सोचले। दाल मिलचं याच्यासाठी सोचलं आहे की हा आहे ग्रामीण भागात तूर आणि चणा अवेलेबल असतो आणि त्याची प्रोसेसिंग करूनच मग मार्केटिंगला मी ती प्रोव्हाइड करते। बरं, म्हणजे सुरुवात जी आहे हे अप अँड डाऊन्स बघायला मिळाले, कोणकोणत्या प्रकारे त्रास झाला, त्याचं निराकरण कशा प्रकारे केलं आपण? विटाच्या बिझनेसमध्ये तर मला बराच काही अप अँड डाऊन बघायला मिळालं, कारण की माझं जे फील्ड होतं एज्युकेशनचं ते टोटली इथे वेगळं होतं। मला लेबरसोबत राहून काम करावं लागत होतं आणि लेबरसोबत राहून जेव्हा मी काम करत होती तर मला त्यांच्याप्रमाणे काही गोष्टी वागून चालावं लागत होतं। तर तिथे मला बराच काही अनुभव आला आहे आणि आता इथे जे मी करत आहे हे थोडंसं वेगळं काम आहे। तर इथे माझे जे पहिलेचे वर्कर्स होते त्यांनीच मला साथ दिलेली आहे, तेच सोबत आहे। तर त्याच्यामुळे आता माझे ते एकदम असे जवळचे कलिग्स झाल्यासारखे झाले आहेत, तर कोणतंही काम करताना मला अडचण जाणवत नाही। अगोदर इटांचा बिझनेस, नंतर दाल मिल, कसं वाटतंय? खूप छान वाटून राहिलं आहे की कुठेतरी आपण एक स्टेप चढलेला आहोत। साईड बाय आता जसं दाल मिल होतं तर त्याच्यासोबतच मी एक बस 1 मंथ झालं आहे, त्याच्यावर आम्ही क्लिनिंग सॉर्टिंगचं पण युनिट केलेलं आहे की सोबत जे शेतकरी आमच्याकडे येतात चणा घेऊन किंवा तूर घेऊन, तर त्यांचा जो माल होता जसं गहू होता तर त्यांचं राहायचं की गहू पण आपण क्लिनिंग करायला पाहिजे। तर मग माझ्या डोक्यात तो पण एक विचार आला की सोबत आपण त्यांचा माल पण क्लिनिंग करून द्यावं, म्हणजे त्यांना बाजारभावात म्हणजे बाजार इथे समितीमध्ये योग्य भाव मिळेल। देअर इज वन वुमन बियॉन्ड एव्हरी अनसक्सेसफुल मॅन, देअर आर 2 वुमेन्स बियॉन्ड एव्हरी सक्सेसफुल वुमेन, देअर इज अ प्रोग्रेसिव्ह मॅन। इट्स ऑलवेज फादर, हजबंड और ब्रदर, इट ऑलवेज प्रोग्रेसिव्ह।
आता जर आपण बोललं त्याला आपल्या पारमिता दाल मिलच्या बाबतीत जर बोलायला आलं, इथे कोणकोणत्या डाळ अवेलेबल करून मिळतात, कोणकोणत्या प्रोसेस होतात, काय सांगणार? माझ्याकडे तूर डाळ आणि चना डाळ या डाळीचं प्रोसेसिंग होते आणि या डाळीचं प्रोसेसिंग करताना मी नॅचरली पद्धतीने प्रोव्हाइड करून देते. त्याला पॉलिश नाही करत. पॉलिश केल्याने काय होत आहे की त्याचं वरचं कवर निघून जात आहे आणि ती दिसायला खूप सुंदर दिसते, पण चवीला म्हणा किंवा आपल्या बॉडीला ती तेवढी प्रोटीनयुक्त राहत नाही. तर मला असं वाटते की तुम्ही जी ऑर्गॅनिक डाळ आहे ती खायला पाहिजे. बरं, जागतिक महिला दिनानिमित्त आपण हा इंटरव्ह्यू आपण करत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जे महिला आहे, जे चॅनलच्या माध्यमाने आपल्याला बघत आहे, खूप महिला अशा आहे जे व्यवसाय करू इच्छितात पण कुठेतरी ते मागे राहतात. अशा महिलांना काय एक संदेश आपला राहणार आहे? ज्या महिला इच्छुक आहे त्यांनी पहिले आपलं प्लॅटफॉर्म तयार करायला पाहिजे. प्लॅटफॉर्म तयार करताना म्हणजे आपल्याला नेमका कोणता उद्योग करायचा आहे, तर कोणता उद्योग करताना पण ठिकाणी अजून मी त्याचं मार्केटिंग करेन. चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जी जनता बघत आहे, जे शेतकरी बंधू बघत आहेत, जे बिल्डर्स लोक बघत आहेत, त्यांना जर कोणत्याही संदर्भात विटा संदर्भात किंवा डाळच्या संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे संपर्क करू शकतात? माझं कार्ड आहे आणि माझा ॲड्रेस दिलेला आहे. MIDCला पारमिता दाल मिल या नावाने चालत आहे आणि तिथे तुम्ही संपर्क करू शकता. त्याचं मोबाईल नंबर आहे 9975095005 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू इच्छिता आणि तुम्हाला नक्कीच आम्ही योग्य प्रकारची डाळ प्रोव्हाइड करू. अश्विनी मनपे मॅडम, आपण मला सांगा, अगोदर एक गृहिणी, त्यानंतर एक बिझनेस वुमन, काय म्हणजे कसं वाटतं एक शेवटी एक बिझनेस म्हणून तुम्ही आता उभरत आहात आणि सगळीकडे आपला बिझनेस वावरत आहे, काय सांगणार? एक गृहिणी आहे, मी तर गृहिणी फार कमी वावरली आहे. जास्त तर माझं कसं आहे, टीचिंग फील्डमध्ये गेलेलं आहे फार तर वेळ. तर टीचिंग फील्डमध्ये पण मी जेव्हा त्याला मी बिझनेस नाही म्हटलेला आहे. मी फक्त एखादी वर्ष माझ्या टीचिंगची ॲडव्हर्टाइजमेंट केली. आफ्टर दॅट मी 10 ते 12 वर्ष जे माझ्याकडून मुलं शिकून गेलेत तेच माझ्या याचं हे करत गेले. त्याच्यानंतर मी इकडे बिझनेस याला वळली. तर बिझनेस याला वळताना माझी मुलगी होती छोटी अगदी, ती बस 1.5 इयरची असेल तेव्हा मी ट्रेनिंगला गेली. तर त्यावेळेस मला तिला मॅनेज करणं आणि घर मॅनेज करणं प्लस माझा एक मोठा मुलगा आहे, तर तो त्या टाईमला 6 इयरचा होता ज्यावेळेस मी ट्रेनिंगला गेली, बिफोर 6 इयर ॲगो. तर त्या टाईमला तो 6 इयरचा होता. तर मी इथून जेव्हा नागपूरला ट्रेनिंगला जायची उद्योग भवनला, तर तिला सोबत घेऊन जायची. ती एकदम छोटंसं बाळ असल्यासारखंच होती, पण घरात वावरताना माझा मुलगा पूर्ण घर सांभाळायचा, की म्हणजे जे मी करत होती ते तो करत होता. म्हणजे एक सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणण्याकरिता आपल्याला घरापासून भरपूर असा सपोर्ट मिळाला. भरपूर माझ्या मुलांपासून तर मला खूप जास्त सपोर्ट मिळाला, कारण की त्यांचं जे वय होतं ते त्यांना मी सांभाळायचं वय होतं. तर त्या वयात त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि मला म्हणजे माझी जी जबाबदारी होती तर कुठेतरी माझ्यासाठी